महाराष्ट्रातील अतिशय पारंपरिक आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी। सणासुदीला बनवला जाणारा खास गोड पदार्थ, विशेषतः होळी, गुढीपाडवा, दिवाळी अशा सणांमध्ये पुरणपोळीचा बेत असतोच। पुरणपोळी खायला चविष्ट नाही तर पौष्टिकही आहे, कारण डाळ आणि गूळ शरीराला ऊर्जा देतात आणि त्यात जर तुम्हाला ऑरेंज फ्लेवर पुरणपोळी खायला मिळाली तर सोने पे सुहागा। नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा 100 पट अधिक भारी ही ऑरेंज फ्लेवरची पुरणपोळी लागते। या पोळीची चव म्हणजे जसं तुम्ही ऑरेंज फ्लेवरची बिस्किटं खाता ना, क्रीमची किंवा मारीगोल्डची प्लेन बिस्किटं खाता ना, अगदी तशी लागते। बरं, याचा शॉर्ट व्हिडिओ मला मांडता येणार नाही, कारण मी या फुल व्हिडिओमध्ये ऑरेंज फ्लेवरचं पुरण कसं तयार करायचं, त्यासाठी 2 वेगवेगळ्या प्रकारची पिठं कशी तयार करायची आहेत हे सांगितलेलं आहे। त्यासोबतच कठाची आमटी आणि बटाट्याची भाजी अशी रेसिपी मी शेअर केलेली आहे। एकंदरीत मिनी थाळीची रेसिपी मी शेअर केलेली आहे। या पोळ्या खायला खूप भारी लागतात, तसेच दुसऱ्या दिवशीही सॉफ्ट राहतात, हे नक्की। येणाऱ्या गुढीपाडव्याला आवर्जून करा, एवढी गॅरंटी देते की तुमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतील आणि मला कोणी उगी शिव्या देणार नाही काय सांगितलंय म्हणून। असो तर करूयात मिनी ऑरेंज फ्लेवर पुरणपोळीच्या थाळीला सुरुवात। पुरणासाठी सगळ्यात आधी मी घेतली आहे 2 वाटी निवडलेली हरभरा डाळ। हरभरा डाळ छान 3दा धुवून घेऊन त्यामध्ये थोडं पाणी घालून मी 2 तास आधी भिजायला ठेवली। 2 तासानंतर झाकण काढून बघितलं तर ती छान भिजली आहे। आता यामध्ये मी हळद न घालता 1 चमचा साजूक तूप घालणार आहे, कारण पुरणपोळी खाताना कुणाला बाधू नये म्हणून। बरं, या पाण्यात तुम्ही थोडं जास्तीचं पाणी घालू शकता। जर तुम्हाला यामध्ये कट काढायचा असेल तर तुम्ही जास्तीचं पाणी घालू शकता। मी थोडं जास्तीचंच घालते, कारण मला यामधूनच कट वेगळा काढायचा आहे। मग डाळीवरती झाकण ठेवून घेतलं। आता यासोबतच मी 3 बटाटे घेतले, त्यांना स्वच्छ धुवून भांड्यात थोडं पाणी घालून हे पण डाळीसोबतच उकडून घेणार आहोत। त्यासोबतच मी तांदूळही धुवून घेतले भात लावण्यासाठी, म्हणजे एकाच कुकरला सगळं उकडून होईल, जास्तीचा वेळ लागणार नाही आणि गॅस बचतसुद्धा होईल। कुकरच्या मी 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या। आता कुकर गार होईपर्यंत लगेच दुसरीकडे कटाच्या आमटीसाठी मसाला वाटून घेतला। या मसाल्यात मी धने, लवंगा, काळी मिरी, 1 विलायची, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल घेतलेला आहे। मी 1 चिरलेला कांदा, 2 टोमॅटो, आलं लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। बरं, याचं प्रमाण तुम्ही किती लोकांसाठी करणार आहे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि टोमॅटोऐवजी चिंचसुद्धा वापरू शकता। आता ज्या पातेल्यामध्ये तुम्हाला कटाची आमटी करायची आहे शक्यतो तेच पातेलं घ्या। मसाले भाजण्यासाठी आता मी कढईमध्ये तेल घालून आधी सगळे खडे मसाले तळून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। तसेच त्यासोबत कांदा, आलं लसूण, टोमॅटो सगळं घालून छान परतून 5-6 मिनिटं छान परतून नंतर किसलेलं सुकं खोबरं घालून 2 मिनिटं परतून गॅस बंद केला आणि मसाले पूर्ण गार झाल्यानंतर कोथिंबीर घालून मसाला वाटण करून घेतले। आता वळू पुरणाकडे। आधी 1 बाउल घेऊन त्यावर चाळणी ठेवली आणि डाळीचं भांडं चाळणीमध्ये उपडं करून घेतलं, म्हणजे सगळा कट बाउलमध्ये जमा होईल। डाळ बघू शकता व्यवस्थित शिजली आहे। आता या कटामध्ये तुम्ही थोडं पाणीही ॲड करू शकता। आता डाळीच्या पाण्यात मी 2 चमचे हरभरा डाळ आणि 2 खडे गुळाचे घातलेत, कारण मी ऑरेंज फ्लेवरचं पुढे पुरण करणार आहे, त्याचे पुरण मी इथे घालू शकणार नाही, म्हणून आधी ही प्रोसेस मी करते। आता सेम वाटीने मी 1.5 वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे। गोडीला परफेक्ट आहे, पण तुम्ही जास्त गोड खात असाल तर 2 वाटी गूळ घेऊ शकता। आता जाड गुळाचं पातेलं किंवा कढई घेऊन आधी त्यात डाळ घालायची, मग त्यात 1.5 वाटी गूळ घालायचा आणि मी इथे घेतलेला आहे अर्धा वाटी ऑरेंज क्रश आणि सगळं नीट मिक्स करून घ्यायचं। आता यासोबतच मी जायफळ पूड आणि विलायची पूड घातलेली आहे। आता सगळं मिश्रण छान मिक्स करायचं आणि गॅस मोठा करायचा आणि कंटिन्युअसली पुरण हलवून घ्यायचं, म्हणजे तळाला लागणार नाही। गॅस मोठाच आहे। आता पुरण परफेक्ट शिजलं की नाही हे कसं ओळखायचं, तर चमचा त्या पुरणामध्ये उभा करायचा, तो खाली पडला तर समजायचं की अजून पुरण नीट झालेलं नाही। पुरण थोडं अजून परतून घ्यायचं 5 मिनिटं आणि पुन्हा चमचा मिश्रणात उभा करायचा। चमचा त्याचा तो स्वतंत्र उभा राहिला पुरणात तर समजायचं की आपलं पुरण हे परफेक्ट शिजलेलं आहे। गॅस बंद करायचा आणि वळू कटाच्या आमटीकडे। कढईमध्ये आधी तेल गरम करून त्यात जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि चिरलेली कोथिंबीर घातली। मग त्यात वाटलेला मसाला घालून 5 मिनिटं परतून त्यात हळद, गरम मसाला, काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला घालून छान परतून घेतलं। या कटाच्या आमटीला तेल थोडं जास्त लागतं, कलर बघू शकता व्हिडिओमध्ये। छान मसाल्याला उकळी आली आणि तेल वरती तरंगत आहे असं दिसलं की आता यावेळेस येळवणी त्यात घालायची। बरं, डाळ तुम्ही मिक्सरला वाटूनही घेऊ शकता किंवा स्मॅश करूनही घेऊ शकता आणि कटाची आमटी तुम्हाला जेवढी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाणी घाला। मला थोडी मीडियम लागते त्याप्रमाणे मी केली आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून 5 ते 6 मिनिटं दणदणीत उकळी काढून घ्या। आता पटकन पुरण वाटून घेऊयात। सेम बाउल आणि चाळणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये 3 ते 4 पळी पुरण घालून वाटीच्या सहाय्याने आधी मी वाटून घेतलं, कारण मिश्रण गरम आहे। मग मिश्रण थंड झाल्यावर हाताच्या सहाय्याने वाटून घेतलं। अशाच प्रकारे मी सगळं पुरण वाटून घेतलं। हळद न घालता पुरणाचा कलर बघू शकता किती छान आला आहे ते।
तर सगळ्यात आधी मी परातीमध्ये गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि थोडं थंड दूध, थोडं ऑरेंज क्रश घालून साध्या पाण्याने पिठाचा गोळा मळून घेतला आणि झाकून ठेवलं अर्ध्या तासासाठी. तर लगेच एक कढई घेऊन त्यात तेल गरम केलं. मग त्यात जिरं, मोहरी, हिंग, ठेचलेलं आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घातला आणि छान कांदा भाजून लाल होईपर्यंत परतून घेऊन त्यात हळद आणि उकडलेल्या बटाट्याच्या मोठ्या फोडी घालून चवीनुसार मीठ घातलं आणि छान परतून कोथिंबीर घातली. कटाच्या आमटीचा कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. चव तर भन्नाट लागते, प्रश्नच नाही. आता या आमटीवरती धुवून चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. त्यावरून भिजवलेल्या कणकेकडे. आता ही एक प्रकारची प्रोसेस आहे. आधी पिठाची एक पारी लाटून घ्यायची, मग त्यात पुरणाचा गोळा भरून व्हिडिओमध्ये दाखवले ना तसं पुरण भरून घ्यायचं. दुसरी प्रोसेस पुढे आहे, तशी जमणार नसेल तर याप्रमाणे ही प्रोसेस करू शकता. मग हाताने गोळा नीट प्रेस करून घ्यायचा आणि दोन्ही बाजूला पीठ लावून आधी थोडं मध्ये लाटणं फिरवून घ्यायचं. मग साईडने पोळी लाटून घ्यायची. या पोळीला लाटताना पीठ लावावं लागेल, कारण ही पूर्ण गव्हाची पोळी आहे. मग तवा मीडियम आचेवरती ठेवून तेल किंवा तूप लावून पोळी भाजून घ्यायची. ही पोळी सॉफ्ट होते. व्हिडिओमध्ये बघू शकता पुरण आतपर्यंत पसरलं गेलेलं आहे. तर पिठाचा हुंडा घेताना पिठाचा गोळा हा कमी आणि पुरणाचा गोळा हा जास्त अशा प्रकारे घ्या. आता परातीमध्ये मी 3 मोठे चमचे गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यात आता 3 चमचे मैदा, 3 चमचे बारीक रवा, 1 चमचा मिल्क पावडर, 1 चमचा बेसन पीठ आणि गोडाचा पदार्थ असल्यामुळे चवीनुसार मीठ घातलं. एका वाटीत हळदीचं पाणी केलं आणि हे पिठात ओतलं. मग 1 चमचा साजूक तूप घालून चमच्याने सगळं मिक्स करून घेतलं. मग हाताने मिक्स करून घेतलं आणि त्यात अर्धा वाटी गार दूध घालून पुन्हा सगळं मिक्स केलं आणि मग सगळ्या पिठाला हाताने नीट मिक्स करून घेतलं. व्हिडिओमध्ये बघू शकता. आता साधं पाणी घालून पिठाचा गोळा मळून घ्यायचा. आता इथे खरी प्रोसेस सुरू होते. वरून थोडं तेल घालून चांगलं आपटून धोपटून मळायचं. पीठ बघू शकता ओढलं की तुटतंय. आता पुन्हा या पिठाची थोडं तेल घालून आपटून 10 मिनिटं मसाज करून घ्यायची. थोडक्यात पिठातलं ग्लुटीन आपल्याला काढून टाकायचं आहे. पीठ अजूनही तुटतंय. आणखीन 5 मिनिटं मसाज करून घेतली. आता बघू शकता पीठ कितपत ताणतंय. स्ट्रेचिंग बघू शकता. टोटल मी 20 मिनिटं पीठ आपटून धोपटून मळून घेतलंय. शेवटी फायनल रिझल्ट बघू शकता. पीठ कितपत ताणतंय. व्हिडिओमध्ये पिठाचा गोळा बघू शकता किती मऊ लुसलुशीत झालाय. आता हा पिठाचा गोळा 15 मिनिटं झाकून ठेवायचा. 15 मिनिटांनी पुरणपोळी करायला घ्यायची. आता पारीची दुसरी प्रोसेस सुरू होते. एक पिठाचा गोळा आणि दुसरा पुरणाचा गोळा घ्यायचा. पिठाचा गोळा थोडा लाटून त्यामध्ये पुरण भरायचं. पारीमध्ये पुरण भरल्यावर अंगठ्याने खाली पुरण प्रेस करत जायचं आणि बटाटा वड्यासारखं छान भरायचं. थोडं हाताने प्रेस करून घ्यायचं. पिठाचा हुंडा घेताना पिठाचा गोळा हा कमी आणि पुरणाचा गोळा हा जास्त अशा प्रकारे घ्या. आधीच फक्त सुरुवातीला पीठ लावून घ्यायचं आणि मग लागलं तर थोडंसं पीठ लावून पोळी लाटून घ्यायची आणि मीडियम गॅसवर आधी एकच साईड चांगली शेकवून घ्यायची आणि मग दुसरी भाजून घ्यायची. पोळी फक्त आपल्याला टोटल 2दा पलटून घ्यायची आहे. बरं, व्हिडिओमध्ये पोळीचं टेक्स्चर बघू शकता. खूप सॉफ्ट लागते ही खाताना आणि अशाच प्रकारे मी सगळ्या पोळ्या करून घेतल्या. अगदी टम्म फुगतात. पुरणपोळी आतूनही दाखवते किती आतपर्यंत सारण आहे बघा. सो अशा प्रकारची पुरणपोळी तुम्ही गुढीपाडव्याला नक्की करून बघा. खूप आवडेल तुम्हाला. आणि कटाच्या आमटीचा आणि बटाट्याच्या भाजीचा प्रश्नच नाही. थाळीच्या कलरवरूनच चवीचा अंदाजा लावू शकता. आणि तयार आहे आपली ऑरेंज फ्लेवर पुरणपोळीची मिनी थाळी. कारण यामध्ये मेथीची भाजी आणि भजी नाही, म्हणून ही मिनी थाळी. सगळे प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तेवढं एकदा चेक करा. इथे सुद्धा स्क्रीनवरती दिलेले आहे, तरी पण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते.